स्टेर्नोकॉस्टा फायबर पेक्टोरस मेजर जो मसल असतो आपण जो ट्रेन करतो ते क्लोज ठेवायचे असे. ओके, क्लोज ठेवताना नंतर ना 45 डिग्रीला आपण बेंच फिक्स केला. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल सत्यम विवे पाटील. सो आजचा वर्कआउट आहे चेस्ट डे अँड चेस्टचे असे दोन काही व्हेरिएशन मी जे सांगणार आहे तुम्हाला की ज्याने तुमचा इनर चेस्ट चांगला बिल्डअप होईल, चांगला मसल ग्रोथ होईल. जो आपण काय करतोय की कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही वर्कआउट करताय त्याच्यामध्ये तुमचा इनर चेस्ट हा ग्रो होत नाही किंवा चेस्टमध्ये सेल्स जे असतात आपण जेव्हा मसल ट्रेन करतो, चेस्ट स्टेर्नोकॉस्टा फायबर पेक्टोरस मेजर जो मसल असतो आपण जो ट्रेन करतो प्रत्येक सेल्स ॲक्टिवेट होत नाही. म्हणून आपल्याला व्हेरिएशन घेतो याच्यामध्ये. सो आजचा व्हेरिएशन जो आहे आपला इनर चेस्ट आपल्याला डंबेल करायचा आहे. टू लेट्स गो. तर गाईज आपल्याला क्लोज ग्रिप जो पुश आहे तो डंबेलनी करायचा आहे. क्लोज ग्रिप पुश करताना आपल्याला फर्स्ट हेवी लिफ्ट नाही करायचा आहे. 7.5 घेतला मी. दोन्ही पण डंबेल जे आहेत ते क्लोज ठेवायचे असे. ओके, क्लोज ठेवताना नंतर ना 45 डिग्रीला आपण बेंच फिक्स केलाय वरती. ओके, बेंच फिक्स केल्यानंतर ना फर्स्ट इथं स्क्वीज करायचं, आपल्याला पुश करायचं. ओके, पुश केल्यानंतर ना शोल्डरला डिप्रेस करायचं आहे. शोल्डर डिप्रेस केल्यानंतर ना स्लोली खाली यायचं आहे, वरती पुश करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, सो गाईज ह्याचे आपण करू शकतो 12 10 8 रिपिटेशन्स. मॉडरेट वेट ठेवायचा, याच्यामध्ये हेवी वेट आपल्याला घ्यायचं नाही आहे. हेवी वेट गेल्यानंतर इनबॅलन्स पण होऊ शकते किंवा स्क्विझिंग चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला लाईट वेटमध्ये, मॉडरेट वेटमध्ये आपल्याला चांगला फॉर्म आणि टेक्निकसोबत तुम्हाला हा मारायचा. तुमचा इनर चेस्ट नक्कीच आणि ग्रो होईल. पण 7.5चं घेतला आहे 12 रिपिटेशन, 8 to 12 रिपिटेशन असं घेऊ शकतो आपण. आणि हा सेकंड जो सेट आहे माझा 10 kgsने मी घेतला आहे. सो लेट्स गो. डंबेल वरती घेतल्यानंतर ना क्लोज करायचा आहे. ओके, क्लोज केल्यानंतर ना खाली आणायचं, आपल्याला इथे स्क्वीज करायचं आहे मसल आपला चेस्ट. ओके, तो पुश करायचा इथनं वरती. 1 2 3 4 टच नाही करायचं पूर्ण. 5 6 7 8 9 and 10. ओके, सो ह्याचे मी 10 रिपिटेशन घेतले. आता मी थर्ड जो सेट घेणार आहे 12.5चा घेईल. तर गाईज ते 3 सेट्स माझे कम्प्लीट झालेलं आहे. 7.5 10 12.5चा. आणि फेल्युअरपर्यंत एक्झॅक्ट कसं जायचं आहे. सो मी 12 रेपिटेशन हा टार्गेट आहे. ओके, सो 12 रेपिटेशनपर्यंत मी घेतला आहे. आणि माझा असा वेट घ्यायचा आहे की ज्याने 12 रेपिटेशनपर्यंत फटीक येईल. तिथून पुढे आपले जे रेपिटेशन्स असतील 13 14 15 ते खूप आपल्याला एकदम फोकस करून मारायचे. ते जात नाही आहेत पण ते मारायचे, तेव्हा तुमचा प्रॉपर फेल्युअर मसल होईल. तर ह्या इन्फॉर्मेशनसाठी मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का हा व्हिडिओ कसा झाला आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू अगेन.